नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नीलम गोरे आणि अशोक खरातची हॉटेलमध्ये भेट. तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप. मंत्रिपदासाठी गोरे खरातला भेटल्या. खरातनं गोरेंचं भविष्य बघितलं. देसाईंचं वक्तव्य. रुपाली चाकणकर SIT चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची सूत्रांची माहिती. खरातच्या मोबाईल डेटावरून क्रॉस चौकशीवर भर. कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणीवर भर. नवी मुंबई महापालिकेचा सन 2026-27 अर्थसंकल्प सादर. स्थायी समिती सभापती अशोक पाटलांनी सादर केला अर्थसंकल्प. बारामतीच्या निमगाव केतकीतील श्री केतकेश्वर महाराज यात्रेत मानाच्या कावडी आणि रथाच्या भेटीचा रंगला सोहळा. केतकेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पोलिसांची अर्धवार्षिक परिषद. परिषदेला राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी राहणार उपस्थित. बीडमध्ये न्याय न मिळाल्यानं शिक्षिकेचा टोकाचा निर्णय. कुटुंबासह स्वेच्छा मरणाची शिक्षिकेची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस दरवाढीच्या विरोधात रिक्षा चालकांचा लक्षणीय संप. गॅस पेट्रोलचे दर वाढल्यानं रिक्षा चालवणं अवघड. गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालकांवर मोठं संकट. बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांकडून जिल्हा प्रशासनाच्या दारात तिरडी बनवून जिल्हा प्रशासनाला भेट. सामाजिक कार्यकर्त्यांच्या अनोख्या आंदोलनानं वेधलं लक्ष. विविध मागण्यांसाठी कार्यकर्त्यांचं आंदोलन. अमरावतीच्या शासकीय आरोग्य विभागावर कोट्यवधी रुपयांचं वीजबिल थकीत. जिल्ह्यात 2,72,27,000 रुपयांची थकबाकी. थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडित होणार. महावितरणचा इशारा. रत्नागिरी ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यानं मारला डल्ला. शटर लॉक तोडून चोरट्यानं केली चांदीची चोरी. CCTV फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.